नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी अशा जागेवर आलो आहे, जिथं मी आल्यावर माझं मन शांत होतं. प्रत्येकाच्या आयुष्यात अशी एक जागा असते, जिथं गेल्यावर मन शांत होतं. तर माझ्यासाठी ही जागा आहे, जिथे मी आल्यावर माझं मन शांत होतं. काही वेळासाठी शहरातील गोंगाट, ताण आणि चिंता काही वेळासाठी मी विसरून जातो. तर मित्रांनो, कधीकधी आयुष्यात पुढे जाण्यासाठी धावणं खूप गरजेचे असते, पण थोडा वेळ स्वतःशी बोलणं तितकंच महत्त्वाचं असतं. म्हणूनच जेव्हा मन शांत करायचं असतं, तेव्हा मी या जागेवर येतो. कारण की चारी बाजूला डोंगरच आहेत. तुम्ही बघू शकता, हे डोंगर, हे जंगल खूप भारी वाटतं. कारण की शहरात राहून राहून थोडंसं गावाकडचं पण वातावरण पाहिजे की नाही. त्यामुळे मी कधी कधी इकडे येत असतो. नजारा पण खूप चांगला आहे. तर मित्रांनो, समोर आशागडचं संतोषी माता मंदिर आहे. तर मी नक्की जाईन, तेव्हा मी व्हिडिओ काढेन. तर ते हिडन मंदिर आहे, खूप सुंदर मंदिर आहे, मी नक्की दाखवेन. हे बघा, तिकडे समोर आशागड आहे आणि आशागडपासून थोडंसं लांब मी इकडे आलो आहे. मी नेहमी येत असतो माझं मन शांत करायला. बरं वाटतं मग इकडे येऊन, कारण की तिकडे बिल्डिंगमध्ये राहून राहून जेलमध्ये सारखं वाटतं. जेलमध्ये बिल्डिंगमध्ये राहून रूममध्ये फक्त मोबाईल बघायचा, अभ्यास करायचा, हेच काम आहे. त्याच्यामुळे कधीतरी ते डोक्याला त्रास देतं थोडंसं. त्यामुळे मी येत असतो इकडे. तर चांगली जागा आहे ही. हायेस्ट पीक आहे आशागडचा. तर मित्रांनो, माझं मन शांत करायचं असेल तर मी इकडे येत असतो आणि मला ही जागा खूप आवडते. तर मित्रांनो, तुमच्या आयुष्यात पण अशी एक जागा असेल जी तुमच्यासाठी खूप खास असेल, तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर. जय महाराष्ट्र.